तो खाली खायचा. तू सांग. कालचा वाटतं. अरे नमस्कार मित्रांनो, परत एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे सॅटर्डेचे आज, आणि आज मित्राकडे जायचं आहे, जरा भेटायचं आहे. खूप दिवस झालं भेटलो नाही कॉलेजमुळे, माझ्या त्याच्या कॉलेजमध्ये पण भेटलो नाही आम्ही, म्हणून आज भेटूया मस्तपैकी. भाऊ काय खायचं असेल तर खाऊया दोघंजण. चला बघूया. मग मी नाही बोल ब्लॉगमध्ये काहीतरी. मी काय बोलू, लय दिवसातून भेटलो आपण. किती 4 महिन्यातून, 4 ते 5. मग हो कसं वाटतंय? एवढ्या दिवसातून गाडी पण आली, मी पण भेटलो. हा मग मस्त वाटतं. अजून तर काहीच आम्ही आता मिसळ खायला चाललोय. ओमची इच्छा आहे खूप मिसळ खायची. मला आवडत नाही मिसळ, पण मी त्याची इच्छा भंग नाही करत आहे, म्हणून आम्ही चाललो मिसळ खायला. मॉलमध्ये आले गाईस. मिसळ कशी लागली? मिसळ नेवळे मिसळ, पण एवढी तिखट नव्हती. आता मॉलमध्ये आलो आम्ही पिक्चर बघायला. पिक्चर बघायला नाही, चेक करायला. फोन करतो. हॅलो, भेटू. तर गाईस आता काय मॉलमध्ये काय उपडलंच नाही आम्ही. आता घरी चाललोय. पिक्चर अवेलेबल नव्हता. आमच्या इथले मॉल असते. हमारे यहाँ ऐसा ही होता है. आता बघूया पुढं कुठं जायचं तर. स्टे ट्यून. काय बोलायचं? बोल माझ्या ब्लॉग मध्ये काहीतरी. काय बोलू भाई, भेटून कसं वाटलं? मोठे इन्फ्लुएन्सर आहेत आमच्यासोबत इथं. युट्यूबर आमचे किती आहे तुमचे सबस्क्रायबर्स? 1400 सबस्क्रायबर्स. आणि तुझे किती युट्यूबमध्ये? ते सांगायचं नसतं. अच्छा बर, मोठी माणसं. नाही भाई, माझं तर काही नाही आहे. तर करतोय बरं साऱ्या गोष्टी, फुटबॉल वगैरे चालू आहे. फक्त अपलोड करू बस झालं माझ्यासाठी. अपलोड तर करायचंय भाई. अपलोड करतोय तू? मग कुठे करणार अपलोड? युट्यूबला. गाईस घरी आलेलो आहे. घरी म्हणजे मगाशीच आलेलो आहे, खूप वेळ झालं. 3ला चाललेलो, 3:30ला. आता बाहेर जायची प्लॅनिंग चालू आहे मित्रासोबत बॅडमिंटन खेळण्यासाठी कोर्टमध्ये. तर बघूया काय होतं. मी इकडं बघतोय, इकडं बघायला पाहिजे. आतापासून इकडं बघणार आहे. बघू आता बॅडमिंटनचं प्लॅन सक्सेसफुल होतं आहे का. असला तर नक्की दाखवणार. तर काहीच आमचं कॅन्सल झालेलं आहे. कॅन्सल ह्याच्यामुळं झालेलं आहे. आणि एक मुलगा आहे त्याच्यामुळे झालेलं आहे. ह्याच्यामुळं नाही, ह्याला उद्या उठायला होत नाही. ह्याला 4 कोण उठणार आहे भाई? मी उठणार आहे, हा उठणार आहे, तो उठणार आहे, तो खालचा पण उठणार आहे. खालचं तो खाली खायचा. तू सांग. कालचा वाटतं. अरे तर बोल अरे. तर आज आपण आज आम्ही दळण करून चाललो आहे. अरे दळण टाकलंय आपण करायला, दळण करायला टाकलेले. तर आज ओम शेटनी दळण करायला टाकलेलं आहे. आता तो म्हणला उद्याच या सकाळी. आता काय दळण भेटणार नाही, कारण किरण बंद करायची. त्याला बी जेवायचे, त्याला बी भूक लागली. ओमला काही काम धंदे नाहीत. ओम घेऊन फिरतो मोबाईल नुसतं ब्लॉग काढायला. दिसते का पण नीट? तू बिल्डिंग काय भारी आहे गाईज. काही दळण करून झालेले, आणि 3 जण आम्ही दळण करायला टाकत होतो. गिरणी आमच्या घरापासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर. आम्ही घरी चाललोय 10 मिनिटानंतर. नाही दाखव रे मागं आथरला वगैरे तिकडे. हॅलो गाईज, आठवतच असेल तुम्हाला मी कोण आहे ते. ए भाई असलं बोलायचं नाही. हे पटणार नाही. उतर इथं. अरे काय थंडी वाजायला. सकाळी अशीच वाजणार माहिती आहे का थंडी. काय झालं सांगितलं नको सकाळी 5 वाजता इथं उठणं व्हायला झालं. आणि ह्याला बॅडमिंटन खेळायचं आहे, ते बी कोर्टमध्ये जाऊन सकाळी 5 वाजता. इथं कोण उठणार आहे? अरे तुझा फेस तरी दाखव रे. तू काय करतो समोर? काय दाखवतो? रस्त्यावर दाखवते का तू? काय मग काय दाखवायचं? तोड तरी दाखव. अरे मग आधी सांगायचं रस्ता दाखवतो. बडबड करतो. अरे भेट ते रस्ता बघणार रे तुझा. अरे आपण नाही दिसतं बरोबर. अरे भाई काय ओळखला असणार ते पण आहे ते. भाई दुखो बघ आईच्या काय चष्मा लागलेला आहे. चष्मा लागलं ते घेऊन. काय एकदम मस्त काहीतरी येणार शूट करणार आहे आम्ही. तर स्टेज एवढं होणे चाललं 2. अरे असं आळवत तर
उद्या आमचा ब्लॉग येणार आहे. आमचा नाही, ओमचा ब्लॉग येणार आहे. 5 वाजता पद्धत आम्ही पण असणार आहे, कारण की ओम गरीब चाळी करतो, आम्हाला पैसे देत नाही ब्लॉग मध्ये येण्याची, फ्री मध्येच बोलून घेतो. ओम कॉलॅप करतो पण फुकट. आता घरी पोहोचलेलो आहे आणि उद्या सकाळी मस्त व्हिडिओ येणार आहे का नाही रे? नाही नाही हा नसणार आहे मग.